एक महिला शिक्षक, तिचं नाव सुरेखा. सुरेखा ही एका कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून, प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. आणि त्या ठिकाणी ती ड्युटी करत करत तिचा संबंध एका तरुणाशी आला. आणि तो तरुण, त्याचं नाव जालिंदर. तो डिग्री घेऊन एका शहरामध्ये, सिटीमध्ये दाताचा दवाखाना, हॉस्पिटल, डेंटल क्लिनिक म्हणून टाकून तिथे बसला. आणि दोघही, एकीकडे महिला सुरेखा ही शिक्षकी पेशा असल्यामुळं, आणि इकडे जालिंदर हा दाताचा डेंटल डॉक्टर असल्यामुळं, या दोघांमध्ये राहणीमानामध्ये शेजारी शेजारी राहत असल्यामुळं या दोघांमध्ये स्टेटस होतं. एक शिक्षक महिला होती, तर एकीकडे हा डॉक्टर होता. या दोघांमध्ये दोघेही तारुण्य अवस्थेत होते. दोघांचंही लग्न हे जुळण्याच्या अवस्थेत होतं. परंतु शेजारी शेजारी राहत असल्यामुळे या दोघांमध्ये मन जुळले आणि दोघांची नजरला नजर लागली आणि त्या दोघांचं रिलेशन जमत गेलं. त्या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. त्या रिलेशनमध्ये त्यांचे अनैतिक संबंध झाले नाहीत, परंतु त्या दोघांनीही सुशिक्षित असल्यामुळे त्या दोघांनी ठरवलं की आपण आता लग्न करू. ज्या वेळेला सुरेखाने जालिंदर सोबत लग्न केलं, लग्न केल्याच्या नंतर संपूर्ण विधी पार पाडला. विधी पार पडल्याच्या नंतर इतिजाती करण्यासाठी माहेरी गेली. माहेरी राहून वापस आली सासरी. सासरी आल्याच्या नंतर ज्या वेळेला सत्यनारायणाचा कार्यक्रम झाला, सत्यनारायण झाल्याच्या नंतर सायंकाळी सोहागरात होणार, जे की नवीन दाम्पत्याच्या आयुष्यातील सुखद आणि आनंदमय क्षण असतो. दोन जीवांचं मिलन असतं. ती मध्यरात्र उजाडली. परंतु महिला शिक्षक असणारी सुरेखाला वाटलं नव्हतं की जालिंदर, जो की डॉक्टर आहे, तो कसा आहे तिला माहिती नव्हतं. कारण त्यांचे अगोदर कोणतेही रिलेशन, शारीरिक रिलेशन नव्हते. फक्त ते मनाने जुळलेले होते. सुहागराची रात्र आली आणि त्या रात्री ती त्या रूम मध्ये वाट पाहत होती जालिंदरच्या येण्याची. परंतु जालिंदर आला नाही. जालिंदर तिथून त्या रूम पासून आपल्या गार्डन मध्ये रात्रभर बसला, परंतु त्या रूम मध्ये गेला नाही. ज्या वेळेला हिने वाट पाहून पाहून हिचा डोळा लागला, झोपली. सकाळी उठली, जालिंदर रूम मध्ये आलेला नव्हता. सकाळी उठल्याच्या नंतर जालिंदरला सुरेखाने विचारलं की तुम्ही रात्रभर कुठे होतात. त्याने सांगितलं मला काम होतं म्हणून आलो नाही. तिला वाटलं असेल काही काम. परंतु दुसरी रात्र आली. त्यावेळेला देखील सुरेखा वाट पाहत होती. परंतु जालिंदरला ज्या वेळेला सुरेखाने विचारलं की चला आपण आता आराम करू, त्यावेळेला जालिंदर म्हटला मी येऊ शकत नाही, आपण उद्या भेटू. तीही रात्र गेली. अशी एक नाही, दोन नाही, तब्बल 8 दिवस निघून गेले. 8 दिवस गेल्याच्या नंतर सुरेखाच्या मनामध्ये संशय यायला सुरुवात झाली की जालिंदरचं बाहेर कुठे अफेअर आहे का, बाहेर कुठे प्रेम प्रकरण सुरू आहे का, जे की मला जवळ घेत नाहीत, जे मला सुख पाहिजे ते देत नाहीत, असा संशय येऊ लागला. परंतु तसं काहीही नव्हतं. जालिंदरचं बाहेर प्रेम प्रकरण नव्हतं किंवा त्याला गर्लफ्रेंड नव्हती, काहीही नव्हतं. परंतु सुरेखाला जवळ घ्यायला तयार नव्हता जालिंदर. 8 दिवस नाही, दिवसेंदिवस 20 दिवस निघून गेले. एकदाही जालिंदरने सुरेखाला स्पर्श केला नव्हता. ज्या वेळेला 20 दिवस झाले, त्यावेळेला सुरेखाने विचार केला. कारण ती अज्ञान नव्हती, अशिक्षित नव्हती, अडाणी नव्हती. ती एक महिला शिक्षिका होती. तिने माहेरी आपल्या आईवडिलांना फोन केला आणि आईला फोनवरती सांगितलं की आज लग्न होऊन 20 दिवस झाले, तरीही अद्यापही जालिंदर माझ्याजवळ आलेला नाही. आमच्यामध्ये कोणतेही शारीरिक संबंध झालेले नाहीत. मला पत्नी सुख, अजूनही मला पती सुख मिळालं नाही. त्यावेळेला तिच्या आईने सांगितलं माहेरी ये, 4-8 दिवस राहा आणि नंतर जा. त्यावेळेला सुरेखा घर सोडून माहेरी निघाली. माहेरी निघाली त्यावेळेला जालिंदरने सुहागरात का केली नाही असा प्रश्न सुरेखाने विचारला. त्यावेळेला सुरेखाला जालिंदर म्हटला सुहागरात हा शब्द ऐकूनच माझ्या अंगावर काटा उभा राहतो, भीती वाटते मला. त्यावेळेला सुरेखाला पक्का विश्वास बसला की जालिंदरमध्ये कमतरता आहे, पुरुषत्व नाही. ती तिथून रागाने तडकाफडकी माहेरी गेली. माहेरी गेल्याच्या नंतर पुढे काय करायचं आता, आयुष्य संपूर्ण पडलंय या विचारापोटी संपूर्ण घरातले विचार करतच होते. परंतु 2 दिवस गेले नाहीत तोपर्यंत तिच्या फोनवरती मेसेजेस यायला सुरुवात झाली. फेक आयडी बनवून कुणीतरी सुरेखाला, तिच्या बहिणीला या दोघींच्या नावाने अश्लील मेसेज पाठवत होतं, शिवीगाळ करत होतं, अश्लील भाषेमध्ये चॅटिंग करत होतं. त्याला प्रत्युत्तर देत असताना सुरेखाची बहीण देखील म्हटली की आपल्या दोघींचं नाव यामध्ये उल्लेख होते, जवळचाच कुणीतरी आहे. त्यावेळेला त्या आयडीची तपासणी केली. आयडीवर काहीही शोध लागला नाही. सुरेखाने तात्काळ ते मोबाईल, ती चॅटिंग संपूर्ण काही घेऊन गोरखपूर पोलीस स्टेशन गाठलं. गोरखपूर पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर या अश्लील मॅसेज संदर्भामध्ये पोलिसांना संपूर्ण माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात इसमा युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ज्या वेळेला त्या आयडीची तपासणी केली त्यावेळेला अन्य कोणी नाही, दुसरं कोणीही नव्हतं, सुरेखाचा पती जालिंदर आणि जालिंदरचे वडील हेच अश्लील मॅसेज पाठवणारे होते आहेत हे निष्पन्न झालं. आणि नंतर ज्या वेळेला
तपासादरम्यान ज्या वेळेला त्यांना ताब्यात घेण्यात आलं त्यावेळेला खुलासा झाला की त्याला पुरुषत्व नव्हतं, तो एक नपुंसक होता. सुरेखाचं आयुष्य तर उद्ध्वस्त झालंच, परंतु या घरच्यांनी, पतीनं, सासू सासऱ्यांनी आपल्या मुलाचं कमजोरी न सांगता माझी फसवणूक केली, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि दोघांवरती गुन्हा दाखल झाला देखील. अशा घटना आपल्या आसपास देखील घडत असतात. ही घटना घडली उत्तर प्रदेशमधील गोरखपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. तर अशा घटना सध्या खूप काही घडत आहेत, आपल्या आसपास घडत आहेत. या घटना आपण हमेशा पाहतोय. अशी फसवणूक होणे यासाठी एक एक पाऊल सुरक्षितपणे आणि चौकशी करूनच टाका, नाहीतर आपली देखील फसवणूक अशी होऊ शकते. विश्वासाचा माणूस, जवळचा व्यक्ती, त्याचं गोपनीय माहिती खूप महत्वाची आहे, नाहीतर आपल्याला देखील असा धोका होऊ शकतो. महिला शिक्षिकेसोबत घडलेली ही घटना आज विचार करायला भाग पडते. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.